प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रात माये मोगाचो येवकार हांव सचिन सुर्लेकर. सुरवेक पळोवया मुखेल खबरो. आमी गेल्ले पर्यावरणाचे उलोवपाक सीएमान सांगले मेळटा ते घेयात, सॅटिस्फाय जायात. सीएमा कडल्यान नासली सेटलमेंटाची अपेक्षा, सरवणकारांनी उक्तायली खंत. गोयच्या आस्थापनांनी फॉरेनर लागल्या जॉबाक, एसआयटी वरवीं करात चौकशी. आस्थापनांची लायसनार करात रद्द, मागले गोवा युनायटेड वर्कमेन युनियनान. सापटले दोनापावल आणि म्हापशा दरोडे घालपी नावाडगे. दिल्ली क्रायम ब्रांचीन उखल्ल्यो 6 जाणांच्यो गुठल्यो. 5 जाण खातात. गोयचे बंदखणीची हवा. आणि आता खबऱ्यो विस्तारान. आमी गांवांतले पर्यावरण, उदक, वीज, वेस्ट मॅनेजमेंट धरून एकूण सगळ्या विशयांचेर उलोवपाक गेल्ले. पूण सीएमान फक्त टेनन्सीचेर भर दिलो. मेळटा ते घेयात, सॅटिस्फाय जायात. फार्मिंग लँडाचेर कॉन्सन्ट्रेशन करात आणि प्रोटेस्ट बंद करात असो मुखेलमंत्र्याचे एकूण उलोवप्याचो रोख आसलो. सीएमान आमकां निराश केले. मुखेलमंत्री प्रमोद सावंताक मेळून आयल्या उपरांत सरवणकारांनी मिडिया मुखार उत्फुरके मांडले. कारापूर सरवणचे लोक तुमकां मेळपाक गेल्ले. कारापूर सरवणचे लोक म्हाका मेळ्ळे. हांवें ताका सरळ सांगलां तांची जर क्लेम कितें आसत टेनन्सीच्या संदर्भांतल्यो जाल्यार सगळ्यो मामलेदारा कडेन सबमीट करात लिगल पेपरांनी. टेनंट जर खरेंच कोण आसत जाल्यार तेंचेर कोणाचेरूच अन्याय जावंक जायना. सरवणकर फकत जमिनी खातीर आंदोलनाक बसले नात. तशें असले जाल्यार मामलेदाराक अर्ज करून जमिनी भोगीत बसतले असले. सरवणा लोक आंदोलन करतात ते गांवाचे पर्यावरणीय दायज सांबाळपाक. आंदोलनाकडेन गांवाचे पर्यावरण, उदक, वीज, वेस्ट मॅनेजमेंट असे गांवाकडले जोडलेले साबार विशय जोडल्यात. सीएमान आपूण जावन आमकां उलोवपाक आपयल्ले, रिपोर्टरांक भायर दवरले आणि फकत जमिनीचोच मुद्दो उखलून धरलो. फुडलें कितें आयकपाक सीएम तयारच नासलो. ऐकात आंदोलकांक. तो प्रश्न कितें आसलेलो की आमी फक्त जमनी खातीरूच येवंक ना, आमकां एनवायरमेंटल कन्सर्न हो आसलो. सो जेन्ना हांवें तांकां म्हटलें की आमचो फक्त लँड इज नॉट द इश्यू, आमकां एनवायरमेंट, आमचें गांव आमकां वाचोवंक जाय. जे उदकाचो प्रश्न आसा, लायटीचो प्रश्न जातलो, हे सगळे जे आनी बाकीचे प्रश्न आसतले, वेस्ट मॅनेजमेंट, सो हे म्हाका उलोवपाकूच दिना. जेन्ना हांवें तांकां म्हटलें एनवायरमेंटाचो जो प्रश्न आसा तो तो म्हणून ना, तुमी पयलीं हांगासर कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे ह्या जो लँड जो इश्यू आसा टेनन्सीचेर तुमी लक्ष धरा, तो हे करा. कळ्ळें तुका. एनवायरमेंट आसा ते दुसरे लोक लढटले. कळ्ळें. म्हणजे तुमी तुमचे जे मेळटा तुमकां ते तुम्ही घेया आणि सॅटिस्फाय जाय. हांव एक सगळ्या लोकांक सांगपाक सोदता, हे खूप जाणांक कन्फ्युजन जाल्लेलें आसा. इवन गांवच्या लोकांक आनी गांवच्या भायल्या बसून कितें म्हणटा फक्त आमी जमनी खातीर बसता. ना, आमी जमनी खातीर बसना. जमनी खातीर बसता जाल्यार लोक इतल्यान फक्त मामलेदारा कडेन डॉक्युमेंट सबमीट करून काम जाता आसलें. प्रोटेस्टाक कोणाक बसपाची गरज नासलेली, फक्त जमनीचो इश्यू आसलो जाल्यार. आमी हो बसला बिकॉज एनवायरमेंटल कन्सर्न आसा म्हणून. आमकां लार्जर कन्सर्न जो आसा हो आता 5.5 लाख स्क्वेअर मिटर एरियाचे इतले जे प्रोजेक्ट येता, त्याच्या भायर ते टाउनशीप येता. 8 to 10,000 पॉप्युलेशन. आमी सांगले तांकां 8 to 10,000 पॉप्युलेशन येतले म्हणून. ते म्हणूंक लागले की ना, इतल्या बेगीन तरी येवचे ना, येतले जाल्यार 5 ते 10 वर्सांनी जातले. ओर स्लो पिरियड. इवन तो प्रोजेक्ट बसून ते म्हणटा की आपण स्लो करतले. पण स्लो करतले स्लो तुम्ही डिस्ट्रॉय करता ना. मयी मतदारसंघातल्या सरवण कारापूर गावात लोधा प्रकल्प येता. सरवणकारांचे 5.5 लाख स्क्वेअर मीटर सुपीक जमिनीत हो प्रकल्प येता. तसे पळोवपाक गेल्यार जेन्ना ही जमीन लोधाच्या घशात घातली त्यावेळार गावातल्या बहुतेक लोकांक आपली जमिनी गेल्यात हे खबरच नासले. पूण अभ्यासू पर्यावरण कार्यकर्त्यांनी जेन्ना डॉक्युमेंटा सयत हे दाखोवन दिले, लोक पेटून उठलो. इतली क्रांती ह्या गावात झाली की भाजपा समर्थक बायलां लेगीत आंदोलनात वांटेकार जावन सीएमाच्या करणेंचेर उलोवपाक लागली. गांव राखपाक फुडें सरलेले युवक सरकाराक शिटकावणी दिवपाक लागले. पळय, जो गोगाय वॉटरफॉल येता पळय आणि तो कोळमानसून जो येता, कोळम लेक आहा पळय, तो सध्या गॅजेटेड म्हणजे नोटिफायड आहा रिजनल प्लॅनान. पूण बायोडायवर्सिटीचे हितून. पूण थंयसर जो कोळमान जी लेक आहा पळय न्हू, तितून सध्या पाणी आहा. ते पाणी कित्याक आहा खबर आहा? थंयसर तो बांद घातलेलो आहा. पावसाच्या टायमार जेन्ना पावस पडटा पळय तेन्ना तो बांद फोडटा आणि ते नुस्तें मागीर थंयसर कितके मेळटा ते तांकां व्हरता. कोण लोक आसता ते बांद फोडटा म्हणटा पळय, बांद फोडून ते नुस्तें बीन काडटा. म्हणून थंयसर सध्या पाणी आहा. जर पावस थंयसर मातसो पडलो आणि समज तेंच्यांनी हे फोडले बांद फोडलो जाल्यार थंयसर पाणी उरचेच ना. आनी जर पावस पडोन जर आनी एक 15-20 दीस समज जर पावस पडोंक ना तेच्या उपरांत जाल्यार फूल ड्राय पडटले. आणि वयर जर जनावरां बीन कितें आहा जाल्यार तांकां पाणी मेळपाक सामकी मुश्कील जातली. सध्या थंयसर पाणी आहा, पूण तो जर फोडीत
बांद जर फोडी जाल्यार पाणी काय न्हू म्हणून आसतलें अशें कांयच आसचें ना पाणी. सीएमान काल म्हटलें न्हू की तुमकां ह्यो प्रोजेक्ट जाता म्हणसर कितें तुमी आसतली 10 वर्सां उपरांत जातलो 20 वर्सां वयतली त्या प्रोजेक्टाक तेन्ना तुमी कितें आसतली थंय म्हटलें तें. आनी जेन्ना डॉक्टरान तांकां सांगलें की आमचे कितें पॉयंट्स आसा वाचच्या पयलींच तेणीन आमचें तें एनवायरमेंट म्हटलें न्हू आमचे सगळे नश्ट केल्या इतलें सांगता म्हणसर तो तेजेरूच ठाम रावलो आनी तेणी डायरेक्ट आमकां हें दिलें की सेटलमेंट करपाचें ही तुमी जी सगळीं जाणटी आसा तांकां तुमचे कोण टॅलंट लागलेले आसा तांकां कितें तरी आपूण घेवन दिता आनी ते तुमी हें करा शो गिरा म्हटलें. म्हाका जाल्यार हांव सगळ्या लोकांक आतां सांगूंक सोदता की तेणी परत एक फावटी आमच्या लोकांक सगळ्यांक हें करून थेयल्या की सेटलमेंट आतां आमी सगळीं गेल्या उपरांत लोक म्हणटलो ही सेटलमेंट करपाक गेल्ली अशें जातलें न्हू. सीएमान हे सगळें परतून एक फावटी आमच्या लोकांक हें करून थेयल्लें आसा की आमी सेटलमेंट करूंक वचूं ना आमकां जागो कोणूय टॅलंट आसूं थंय पूण आमी फक्त गांव वाचोवपाक बसले आनी आमकां गांव वाचोवंक जावो हो लोधा प्रोजेक्ट आमच्या गांवांत आमकां नाका. तेणी एक फावट आमच्या भितर फूड घालपाची तयारी कशी केल्या आनी आमकां सेटलमेंट करपा खातीर तो हें करता लोकांक पूण आमकां तशें नाका केल्ल्या. परत जर तुमकां आपयलें सीएमान मेळपाक येवं म्हणून तुमी वतली? आतां सगळ्याचें डिसिजन कितें आहा तेजेर आमी हें करतली न्हू सगळ्यांक विचारून. तुमकां आस आहा सरकार तुमच्या म्हऱ्यान येतलो आनी तुमचें आयकून घेतलो आस आहा तुमकां अजून पासून? घेवंक जाय तेणी आयकून न्हू. इतलो गांव आतां तो म्हणटा न्हू काँग्रेसचे लोक येवन तुमकां हें करता जाल्यार तूं आमी तुजी बीजेपीचे हांवें हें सुद्दां सांगलें तुका आमी तुजीच कार्यकर्ते न्हू बीजेपीचे आमी हांगा रस्त्यार बसले जाल्यार दुसरे येवन सांगता सर तूं कित्याक रावलो तूं पयलीं येवन सांगूंक जाय आसलें आमकां न्हू. दोगांचे सेम जाले आतां विश्वास कोणाचेर दवरपाचो हो सुद्दां कळना जाला आतां बिकॉज आमकां एमएलएन फोटिंग केल्ली म्हणून एक आशा धरून आमी केल्ली सीएमा कडेन की आमचो गोंयचो सीएम आनी आमी सगळी जी कार्यकर्ती तो तरी आमची भावना समजून घेतलो आनी आमकां फुडें बरें कितें सांगतलो म्हणून. पूण थंय वेगळें जेन्ना आयकूंक गेलें तेन्ना तकली अशी पाड जाली की हांगा तांकां कितें सांगूं हें कळना जालें. तेजे वचून बरें आन्सर मेळटली पॉझिटीव कितें आन्सर मेळटली म्हणून गेल्ली पण आन्सर वेगळेच आयकूंक येयले सो तेजेर तुमकां थंय फोटोय काडपाक दिवंक ना फोटो काडून ताजे फाटलें कारण कितें सांगलें तुमकां? तेणेन सांगलें सो हेजे सद्या भायर डिस्क्लोज जावं नाका म्हणून सांगलें आमकां डिस्क्लोज करपाची गरज ना. तो जर सांगता आमच्या आमदारानूय हेच केले आमच्या सीएमानूय हेच केले आनी आतां जर सांगता जाल्यार सीएम सांगता आपूण तशें उलोवंक ना म्हणून आमी सगळी गांवचो लोक हांगा बसलेलो लोक सगळो गांवचो लोक सीएमाक सांगता आतां आमी परत तुजे कडेन येयना तुमी आमकां हांगा येवन आन्सर दिवपाचें आमच्या फुड्यान येवन आन्सर दिवपाचें आपूण अशें म्हणूंक ना म्हणून. म्हणजे तुमी म्हणटा कितें तो हांगासर येवन हय हांगासर येवपाचें आनी सांगपाचें सगळ्या गांवा समोर की आपूण अशें म्हणूंक ना म्हणून. गांव आनी टॅनंट हितून डिफरन्स जालो ना. टॅनंट आसा ते थंय चला अपील करा तुमचें कितें आसा तें आपूण सरळ शब्दान सांगलें तेणी की जो लोधा प्रोजेक्ट लोधा आसा जावं तेजो कोण भाटकार आसा तेजे कडेन आपूण उलोवन तुमचें जें लुकसाण जाता पळय जें जमीन गेल्या जावं कितें गेलां तेजें लुकसाण तुमकां आपूण दिता तेंचे कडेन उलोवन आपूण तुमकां दिता. आनी आतां तुमी फुडें जर वयशात जर कोर्टान वयतले आनी दीस वयतले ते आतां कितें मेळटा तें घेया आनी जाणट्यांक एक ना फुडें वयता म्हटल्यार तुमी मळोन वयतली तुमकां काय तें मेळचें ना खावपाक अशें उलयलें म्हणजे कितें जालें जमीन. आमचो जो प्रोटेस्ट आहा आमी ठामपणे उबे रावतले प्रोटेस्टा वांगडा आमी गांवा वांगडा आसतले आनी हो प्रोटेस्ट आमी बंद करतले. आमी सगळ्या गांवांक कारापूर सरवण गांवांत जितक्यो आमचे वाडे वाडे आसा तांकां उलो मारता की तुमी आमकां पाठिंबा दिया. अजुनूय कोणें दिवना ते सुद्दां येया येवन आमच्या वांगडा रावा. जेन्ना आमी आख्खो गांव उबो रावतलो हेंची खंय मजा हांगा उबे रावपाची. हांकां पळोवका सळो जातले हांकां वयचेच पडटले. जाल्यार निल्ला जेन्ना तो इन्सिडंट जाल्लो 10 वर्सां पयलीं तेंच्यांनी बाउन्सर घालून पुलीस घालून हाडलेले ती प्रायवेट प्रॉपर्टीज. पण जेन्ना गांवाची नाशाडी जाता तेन्ना लोकांक सगळे जाग येयली आनी लोकांनी तांकां पळोवका सळो केले तांकां मारून धाडले सगळ्यांक. हो तसोच हे आमचो पण आमी अजून पण शांतपणेच बसलेले आहा. अजून शांतपणे आमी शांततेन घेता सगळे. आयज करून सवरून उलोवन ते ना म्हणटा आयज उलोवन सवरून ते ना म्हणटा म्हणजे पळया ही आमची पंचायत जाली तेंची ब्रोकर जालेली आहा. ही आमची पंचायत जी आहा पळय ती ब्रोकर जाली आहा लोधाची ब्रोकर. आनी जो आमचो जो सेक्रेटरी गव्हर्मेंटान बसयला हाडून पळय तो तेंचो ब्रोकर ती दलालगी तेंचीच करता तो. दुसरें एक सांगूंक सोदता
ज्या घराण्यान ताका जल्माक घातलो तो त्या घराण्याचो जावंक ना, तो पोसके घेतलेल्या सरकाराचो जातलो, केन्नाच जावचें ना. एक सांगता बीजेपीक, तुमकां जर त्रासान घालपी कोण आसतलो तो विश्वजीत राणे आसतलो. टायम जावंक ना, अजूनय एक वर आसा इलेक्शनाक. हेचेर कडक कारवाई करा. 33 आमदारां 2 गेले म्हणून काय फरक पडना. गोयच्या आस्थापनांनी काय फॉरेनर्स जॉब करतात. ही आस्थापना सरकारी असो वा खाजगी. SIT वरवीं मुखेलमंत्र्यान ह्या नव्या कांडाची चौकशी करची. आस्थापनांची लायसन्सां रद्द करची. गोवा युनायटेड वर्कमॅन युनियनान मागला. गोंयकारांक थळाव्या आस्थापनांनी 50% रिझर्वेशन दवरपाचो कायदो अस्तित्वात हाडचो अशें हे संघटनेन मागलां. आंतरराष्ट्रीय कामगार दिसा निमतान गोवा युनायटेड वर्कमॅन युनियनान वेळसाव एक कार्यावळ घडोवन हाडली. त्या वेळार युनियन लिडर ऑलेन्सियो सिमोश उलयतालो. आमी आयज एक गंभीर प्रश्न सरकारा मुखार सांगपाक सोदता की आयज फॉरेनर पळय आसा ते गोंयांत येवन आनी थोडे इंडस्ट्रीज गोंयभर हांकां इलिगली एम्प्लॉय करता. आतां एक क्वेश्चन येता की हे फॉरेनर कशे गोंयांत येता आनी कशे इलिगली ह्या इंडस्ट्रीन काम करता. हिंगा लेबर डिपार्टमेंट कितें करता, हिंगा होम डिपार्टमेंट कितें करता. सो आमी सरकाराक सांगपाक सोदता आनी मागणें करता की ताबडतोब होम मिनिस्टरान SIT प्रोब हेचेर करचें आनी लेबर डिपार्टमेंट जी न्हिदलेली पळय आहा ती वचोन सगळे इंडस्ट्रीक इन्क्वायरी करून जे हे लोक फॉरेनर लोक हे एम्प्लॉय करता, खंयच्या एस्टॅब्लिशान आसूं, इंडस्ट्रियल एस्टेटान आसूं या प्रायवेट एस्टॅब्लिशमेंटान आसूं, हेंचे सगळ्याचे लायसन्स पयले कॅन्सील करपाक हांव लेबर डिपार्टमेंटान मागता. आनी तशेंच करून जे अनएम्प्लॉयमेंट इतले गोंयांत पळय वाडलेले आसा, म्हाका दिसता ह्या कारणा खातीर कित्याक हे सगळे इलिगल फॉरेनर हे गोंयांत येवन आमचे हे जॉब घेता आनी आमी लोकल्स भायर पडलेले आसा. आनी जे इंडस्ट्रियल एस्टेटीन आमी पळयलेले आसा की भायले लोक ऑलमोस्ट 90% एम्प्लॉयमेंट जाता, लोकल्सांक कांय एम्प्लॉयमेंट मेळना. सो तशेंच सरकाराक मागपाक सोदता की एक लेजिस्लेशन हाडचें की मिनिमम 50% जोरी जॉब रिजर्वेशन लोकल्सांक दिवचे म्हणून हांव हे सरकाराक मागता. आनी हे मे डेयाक आमचे वर्कराचे डिमांड सरकार आयकतले म्हणून आमकां एक आशा आसा. गोंयांत 4 नवीन कामगार कोड चालीक लावपाकय हे संघटनेन विरोध केलो. वाडटे म्हारगाये बरोबरच कामगार आणि कामगारांचे फॅमिली मुखार आयज साबार अर्थीक आव्हानां उबी रावल्यात. ह्या आव्हानांक तोंड दिवपाक बळगें मेळचें म्हण मिनिमम वेजीत उणीच 50% वाड करात. GUWU म्हटल्यार गोवा युनायटेड वर्कमॅन युनियनान मागला. केंद्र सरकाराच्या नव्या कामगार कायद्याक हे संघटनेन विरोध केला. आयज गोवा युनायटेड वर्कमॅनाच्या आयज एक बारीकशें सेलिब्रेशन जालें आनी आयच्या इंटरनॅशनल वर्कर्स डे दिसाक सगळ्या वर्करांक आयज परबी दिता. आनी तशेंच आयज सरकाराक सांगपाक सोदता की 4 लेबर कोड जे तुमी कोवीड टायमाचेर गडबडीन पळय हाडला ते हाडचे न्हू म्हूण आमी सरकाराक मागता. कित्याक हे जे 29 लेबर लॉज पळय आसा ते डायल्यूट जावन हो 4 लेबर कोड येता. आनी ह्या लेबर कोडान जे लेबरांक जो रायट जो हक जो आसा, जो युनियनाचो हक जो आसा तो सगळो हितून डायल्यूट जातलो. तशेंच आमी मागता गोंयच्या सरकाराक की मिनिमम वेजीस जे 50% तरी वाडोवचे म्हणून. कित्याक आयज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पळय आसा गोंयांत हे वाडलेले आसा, म्हारगाय रूफ टॉपार पावलेले आसा. सो आमी मागता लेबर डिपार्टमेंटान सरकाराक जे मिनिमम वेजीस वाडोवचे म्हणून. कामगाराच्या बदला भलतेच राज्य करतात. कामगाराचेर अन्याय जायत आयला अशें म्हणत CITU म्हळ्यार सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनान कामगार विरोधी 4 नवे कामगार कोड रद्द करचे अशें परतून एक फावट सरकारा कडेन मागला. कामगारांच्या फायद्याचे आदले 29 कायदेच चालीक लायात अशें सिटूच्या कामगारांनी मागलां. सिटू गोवाचो अध्यक्ष निलेश नायक आणि सेक्रेटरी निळकंठ फडते आयज ह्या संदर्भात मिडिया कडेन उलयले. सरकार कामगारांच्या विरोधात आसा. सरकारान कायदे हाडल्यात ते फकत कंपन्यांची हितराखण करपी. सरकाराक कामगारांचो फुडार उध्वस्त करपाचो आसा असो आरोपय हे संघटनेन केला. गोंयांक 2015 मायनींग बंद जाली आनी त्यो चालू करपाक खूब संघर्श करचे पडले. युनियनाकूय संघर्श करचे पडले, मायन ओनराकूय संघर्श करचे पडले, तशें लोकांकूय संघर्श करचो पडलो. आनी खंय तरी मायनींग जें आसा तें गोंयांक मेजर आसलेलें आनी मायनीचेर डिपेंड जे सावथ गोवा टोटल सावथ गोवा आसलो.
साऊथ गोवाची परिस्थिती अशी जाली की बिकट जाली लोकांची. खंय तरी आमचे अग्रिकल्चर सेक्टरांत थोडेशे येयले म्हळ्यार मायनींग जें आसलेलें तेणी जमीन ऑलरेडी नश्ट करून उडयल्ल्यो म्हणटरी तें बरें डिफिकल्ट जालें. आनी लास्टली साऊथ गोवा एक मायन चालू जाली फोमेंतो, आनी ते फोमेंतोक एक पयलो मान मेळ्ळो की ती चालू करपाक. आनी तेणें खुबसो संघर्शूय केलो ते चालू करपाक, लीड घेतली. सांगपाचें नांव घेवपाचें म्हळ्यार अंबर बाबान तें चड लीड घेतलें आनी तेजे बापायन अवधूत बाबान. आनी खंय तरी फोमेंतो कुड्डेगाळ ही मायन NS नार्वेकर मायन म्हणटा ती तांकां लिडार मेळ्ळी आनी ती मायन चालू करपाक तांकां पयलो मान मेळ्ळो. आनी ती चालू करतना तेणी कामगारांचेर अन्याय केलो ना. कामगारां प्रिवियस कामगारांकूच घेवन आमी चालू करताले म्हळ्यार आनी तांकां ते प्रिवियस कामगारांकूच घेवन ताणें ती चालू केल्ली आसा. आतां एक मायन चालू जाली म्हळ्यार कांय जायना. रोटेशन पद्दतीचेर खंय कुड्डेगाळी काम आसा, सगळ्यांक काम मेळना. 219 कामगार आसा ते मायनीर म्हळ्यार थोडेशे लोकांक काम मेळना. आनी रोटेशन पद्दतीचेर आमी तें कितें मेळ्ळां तें वांटून खाता जॉब करता हेजेर म्हळ्यार साऊथ गोवा एक मायनीचें चलना आनी खुबशे लोक बेकार आसा. हांव गव्हर्मेंटा कडेन रिक्वेस्ट करता की मायनींग चालू जाल्या आतां तुमी फूल स्विंग जायें, कित्याक थोडी तरी मायनींग सस्टेनेबल मायनींग म्हणटा तें जायें, कित्याक लोक बेकार पडलेलो आसा. तेन्ना साऊथ गोवा आनी 2-3 तरी मायनी चालू जावपा जाय असो हांव गव्हर्मेंटा कडेन डिमांड करता. तशेंच बाकीचे सेक्टर आसा ते आमचे प्रायवेट सेक्टर हेजे आसा, इंडस्ट्री सेक्टराचेर गव्हर्मेंटान लीड घेवपा जाय की कामगाराचे जे कायदे आसा इतले त्रास करून कामगारांनी मेळयल्ले आहेत ते आमी शिकोवन आतांची जनरेशन शिकलेलें आसलेलें, पयलींचे इलिटरेट आसले चडशे लोक, तरी आसतना तेंच्यांनी खुबशे संघर्श करून आमकां बलिदान दिवन खंय तरी कायदे तयार जाले बऱ्या खातीर. ते आयज गव्हर्मेंट आमच्या मोडीत आसा. 29 कायदे आसा ते मोडून 4 लेबर लॉज हाडलेले आसा, लेबर कोड्स 3 लॉ हाडलेले आसा. आनी गव्हर्मेंट आमच्यावर अन्याय करता. गव्हर्मेंटान चिंतूं जाय की कामगारांचें खंय तरी बरें जाल्यारूच गव्हर्मेंट बरे तरेन चलतलो. आनी आतांय म्हाका जाल्यार अशें दिसता की CITचो प्रेजिडेंट येना आतां टायम येयलो आसा की कामगारांनी खंय तरी एकवट जावपा जायो. कामगार जगार चड आसा, कामगाराचें राज सगळो दुसरेच लोक करता. आयज कामगाराचें राज येवपा जाय आनी कामगारांची गरज आसा की युनायटेड जावन हो संघर्श फुडें व्हरपा जाय. यंदाचो मे डे हो खास एक चर्चेचो विशय आसतलो. मे डे तो म्हणजे 4 लेबर कोड्स. गव्हर्मेंटान 4 लेबर कोड्स इम्प्लिमेंट केल्ले आसा. हो एप्रिलांतल्यान लागू केल्या आनी हेजो इफेक्ट सगळ्या कामगारांचेर जाता. फक्त गोंयच्याच न्हू, ऑल ओवर इंडिया ह्या कामगाराचेर हेजो बॅड इफेक्ट जाता. पयलीं हो कायदो लागू करून गव्हर्मेंटान कितें केलां, फाटले 29 लॉज आसलेले, जे 29 लॉज 100 वर्सां तरी फायट करून आमच्या फुडाऱ्यांनी लिडरांनी फायट करून हे तयार केल्ले, ते आयज एका झटक्या भितर BJP गव्हर्मेंटान काडून उडयले. ते 29 लॉज स्क्रॅप केले तेणी आनी नवीन 4 कायदे हाडले. नवीन 4 कायदे हाडल्या ते 4 लेबर कोड्स म्हणून. तितून कामगारांक तपशील तेणी काबार केला. तेणी मॅनेजमेंटाक सपोर्ट केला. मॅनेजमेंटाक जें कितें जाय तें तितून इम्प्लिमेंट केलां आनी वर्करांक जें कितें माल पडटले तशे कायदे तेणी तयार केले. कामगारांनी काम करीत रावपाचें आनी फॅक्टरी ओनरांनी कामगारां कडल्यान घामघोर काम करून घेवन तेणी आपले पॉकेट भरपाचें आनी कामगारांक सोंपोवपाचें. लेबर हांगा बेकारी वाडत आसा. गव्हर्मेंटाचें हेजेर कांय एक्शन ना. ह्या 4 लेबर कोडान ह्यान पयलीं एक मुद्दत थोडे जाण गव्हर्मेंटाचे मनीस सांगपाक भोंवता की हे कितले फायदेशीर आसा, पूण प्रत्यक्षान जेन्ना हे इम्प्लिमेंट जावन कामगारांक लागू जातले, एकल्याक इफेक्ट जातलो, तेन्ना हे सगळें कळटलें. आनी हे युनियनान हेजी स्टडी केली आनी स्टडी केला म्हणूनच आमी युनियन सांगता की हे 4 लेबर कोड्स जे आसा ते स्क्रॅप करचे आनी 29 लेबर लॉज आसलेले ते परत इम्प्लिमेंट करचे.
हे फाटी घेवचे. दोनापावला आणि म्हापशेच्या 2025तल्या दरोडो प्रकरणात आरोपीक सोदून काडपाचे प्रक्रियेत गोंय पुलिसांनी प्रगती केल्या. 20 एप्रिल आणि 7 ऑक्टोबराच्या दरोड्यांनी कांय थारावीक घरांचेर पाळत दवरपी टोळीचो हात आसलो. वर्सभराच्या तपासा उपरांत पुलिसांनी दरोडेखोरांच्यो गुठल्यो उखलल्या. दरोडो घालपी आरोपी बहुतेक मूळचे बांगलादेशचे रहिवासी. त्यांची मोडस ऑपरेंडी समान पूण नियोजनबद्ध आसली. ज्यांचे घर फोडपाचे आसा त्या घरातल्या लोकांच्या हालचालींचेर ते बारकायेन लक्ष दवरताले. ते खातीर त्या वाठारात ते रावतालेय बी. पुलिसांनी गुन्यांवात वापरलेली शस्त्रां आणि चोरयेक गेल्ल्या मुद्देमाला सकट कांय जाणांक धरल्यात. गोंय पुलीस आणि क्रायम ब्रांचीच्या पंगडाक बेळगांव, विजापूर, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी आणि मेघालय वचचें पडलें. दिल्ली क्रायम पुलिसांनी 6 आरोपींक धरले. तेतूंतल्या 5 आरोपींक गोंयांत हाडल्यात. 30 एप्रिलाक पणजीच्या JMFC कोर्टा मुखार हाडून 11 दिसांची पुलीस कस्टडी मेळयल्या. आप लोगों को मालूम है पिछले साल 2 डकैतियाँ हुई थी गोवा में. दोनों नॉर्थ डिस्ट्रिक्ट में हुई थी, एक दोनापाल में और एक मापुसा में. और इन दोनों डकैतियों के इन्वेस्टिगेशन में गोवा पुलिस की डिफरेंट यूनिट्स, ख़ासतौर पर नॉर्थ डिस्ट्रिक्ट पुलिस और क्राइम ब्रांच जहाँ पे बाद में दोनों केस को ट्रांसफ़र किया गया था, इन दोनों यूनिटों ने काफ़ी मेहनत की. कंटिन्यूसली इस केस पे हम लोग काम कर रहे थे और हम लोगों ने अक्यूज़्ड बहुत पहले आइडेंटिफाई कर लिए थे अपने इन्वेस्टिगेशन के दौरान. लेकिन चूँकि मेन अक्यूज़्ड अरेस्ट नहीं हुए थे, उनको सेल्टर करने वाले कुछ लोग अरेस्ट हुए थे जो हमने शेयर भी किया था आपसे, लेकिन मेन अक्यूज़्ड अरेस्ट नहीं हुए थे, इसलिए उनके नाम तब हमने उजागर नहीं किए थे. लेकिन इस केस में मैं ये कहना चाहूँगा कि अभी मेन अक्यूज्ड अरेस्ट हुए हैं और उनमें से 6 को यहाँ पे गोवा अभी लाया गया और क्राइम ब्रांच की कस्टडी में है. 5 अक्यूज्ड को गोवा लाया गया और वो क्राइम ब्रांच की कस्टडी में है. इन अरेस्ट से ये पता चलता है, क्योंकि ये बांग्लादेशी हैं और बीच में ये क्राइम के बाद बांग्लादेश एस्केप कर गए थे, कि गोवा पुलिस अगर कोई इस तरह का मेजर क्राइम होता है तो उसकी इन्वेस्टिगेशन को लेकर पूरी तरह से सचेष्ट है. और गोवा, न केवल गोवा बल्कि गोवा के बाहर भी डिफरेंट एजेंसीज के साथ कंटिन्यूस कोऑर्डिनेशन, इंटेलिजेंस जनरेशन और सर्विलांस के द्वारा अपराधियों पे निगाह रखती है. और इसी पेशेंस की वजह से ये एक लंबी इन्वेस्टिगेशन थी. और बीच में मुझे मालूम है मीडिया के कुछ हमारे दोस्त यहाँ पे, आप सब लोग यहाँ हैं, बीच में मीडिया में कई बार 1-2 जगह प्रिंट मीडिया में आया था कि पता नहीं गोवा पुलिस बांग्लादेशी कह रही है लेकिन ये है या नहीं है, क्योंकि पकड़े तो गए नहीं है. तो कई बार शक होता है, जो बहुत लंबा समय होता है, और हम उसके लिए दोष नहीं देते हैं. लेकिन काफ़ी सिंसियरली इस इन्वेस्टिगेशन को किया गया है. और जो ख़ास तौर पे मापुसा का केस हुआ था उसके बाद हमारी पुलिस ने काफ़ी स्विफ्टली इसमें इन्वेस्टिगेट किया मापुसा केस के बाद. एंड वी आर वेरी हॉट ऑन द ट्रेल. और कई बार ऐसा लगता था कि अब हम उन तक पहुंचने वाले हैं, बट कहते हैं कि देयर इज प्रोबेबली, जिसको कहते हैं, आपको इंग्लिश की एक कहावत है ना कि देयर इज ऑलवेज अ स्लिप बिटवीन कप एंड लिप. तो कई बार जो है इस तरह की स्थिति बनी कि अब हम वहाँ तक पहुँचने वाले हैं, उन तक पहुँचने वाले हैं. लेकिन वो हैदराबाद तक हम गए उनके पीछे, और उसके बाद फिर समहाउ वी लॉस्ट ट्रैक ऑफ देम. और हैदराबाद हम उनके कुछ ही घंटे पीछे थे, लेकिन फिर CCTV फुटेज और कई सारे इश्यूज आ गए जिसकी वजह से हम उनको उसके आगे फिर उस समय ट्रैक नहीं कर पाए थे. बट एट द सेम पॉइंट ऑफ टाइम हमारा कोऑर्डिनेशन BSF के साथ, BSF के जो कई फ्रंटियर हैं जो बांग्लादेश के साथ लगते हैं उनके साथ, और बंगाल पुलिस के साथ, आंध्रा तेलंगाना पुलिस के साथ, दिल्ली पुलिस के साथ, और इवन जम्मू कश्मीर में भी इनका इन्वॉल्वमेंट रहा है. तो उनके साथ मतलब डिफरेंट जगहों पे इनका 15-20 साल से क्राइम का इतिहास है.
2010 से इनका क्राइम का इतिहास हिंदुस्तान के अंदर मिलता है और बहुत सारे स्टेट्स में। तो ये लोग बड़े ही शातिर अपराधी हैं एंड वी आर हैप्पी दैट फाइनली वी हैव अरेस्टेड देम एंड द लॉन्ग हैंड्स ऑफ लॉ हैव रीच्ड देम। साळवली डॅमात 40% उदक आसा. लोकांनी काटकसर केली जाल्यार दक्षिण गोंयाक निदान 1.5 म्हयनो हे उदक पावतले, मंत्री सुभाष शिरोडकरान सांगले. दक्षिण आणि उत्तर गोंया खातीर भविष्यात लागतल्या उदकाच्या साठ्याचो नियाळ जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकरान मिडिया मुखार घेतलो. लोकांची गरज भागोवपा इतलें उदक साळावली, तिळारी, चापोली, अंजुना डॅमांनी आसा. शिरोडकर सांगता. इमर्जन्सीच येयली जाल्यार आमठाणेचें उदक वापरतले अशें तांणी सांगलें. आयकात. फाल्यांच्यान मे म्हयनो सुरू जाता आनी मे म्हयनो म्हणना फुडें उकाडो चड, गरमी चड आनीक आमच्या स्वभावा प्रमाणे आमकां चडांत चड उदकाचो आदार घेवचो पडटा, आसरो घेवचो पडटा. आनी त्यामुळे उदक कितलें आसा, उदक कितकें आसा अशे प्रकारचे प्रस्न काही दीस आमचे विचारताले. म्हाका सांगून दिसता तें अशें की आमचे सगळी डॅम्स धरणां जी आसात पळय न्ही, ते मागीर साळावले आसूं, तिलारी आसूं किंवा चापोली, इवन पंचवाडी सुद्दां, अंजुणे, ह्या डॅमांनी उदक आमकां कितलें जाय तितलें उदक आसा. आमी फाटल्या 4 वर्सांचो स्टेटमेंट हाडला. तर साळावली डॅम जे आसा पळय न्ही, थंय अंदू आमचे कडेन 40% आसा उदक जें आसा पळय न्ही, तें 40% आसा. जवळ जवळ 2 म्हयने पावूंक शकता. म्हणजे फाल्यांच्यान येन धरली जर जायत आमी जाल्यार आमकां 2 म्हयने उदक मिनिमम देत सामको. आनी तशी काटकसर केली जाल्यार 2 म्हयने साळावलीचें उदक एंटायर सावथ गोवा पावूंक शकता. नंतर दुसरो प्रश्न येता तो अंजुणे. अंजुणे जें आसा पळय न्ही, थंय आमचे कडेन 24% आसा उदक. 24% उदक आसा आनीक 2.07 उदक आमी केन्ना सोडटा सद्याक. ते फाल्यांच्यान आमी थोडेशें तें कमी करतले 1 तारखेच्यान, जेणे करून हे जे 1.5 म्हयन्या खातीर उदक आसा, म्हणजे अंजुणे डॅमात सद्याक आमचे कडेन 1.5 म्हयन्याचें उदक आसा. हें 1.5 म्हयन्याचें उदक आमी पावोवंक शकतले. पूण तातूंत आनी थोडी वाड करपाक लागून आमी ते 2.07 सोडटात पळय न्ही, तें थोडेशें कमी करूंक पळयता. सादारणशें 1.5 किंवा 1.6 इतलें क्युबिक्स उदक आमी शेतकऱ्या बागायती खातीर सोडटले. आमठाणे डॅम जो आसा पळय न्ही, म्हणजे ताची म्हायती तुमकां इज अ बॅलन्सिंग रिजर्वयर. ताजें उदक जें आसा पळय न्ही, तें आमच्यान जाय तेन्ना वाडोवपाक जाता, जाय तेन्ना कमी करपाक जाता. फाटल्या दिसान ताजी उदकाची लेवल कमी आशिल्ली आनी आतांय बी ती लेवल आसा पळय न्ही 44 आसा, ती आमच्यांनी 60 पर्यंत व्हरपाक जाता. कारण कशें आसा की ताका साळ न्हंयचें उदक जें आसा पळय, शापोरा न्हंय जें आसा तें न्हंयचें उदक डायरेक्टली पंपींग करपाचें आनी थंय स्टोर करपाचें, जेणे करून एमर्जन्सी वेळार तें उदक आमी वापरूंक शकतात. आमच्या परवरी आनीक दुसरे प्लांटाक आहे. ताजे नंतर मागीर आयलें तें पंचवाडी जें आसा पळय न्ही, तें आमचे कडेन 35% आसा. अशें एक वर्स आशिल्लें जेन्ना 14% आशिल्लें, म्हणजे 2023 जेन्ना तो डॅम जवळ जवळ ड्राय जालो तेन्ना मागीर 27% आशिल्लें. पूण आमचे कडेन ह्याच तारखेक 32% आशिल्लें. पूण आमचे कडेन 32 पेक्षा 3 पॉयंट वाडल्यात, म्हणजे 3% वाडला. 35 पॉयंट आमचे कडेन उदक आसा. आनी पंचवाडी डॅमाक आमकां तशें सादारणशें 1.5 म्हयनो उदकाची तरतूद आसा. आनी थंय आमकां दुसरें डब्ल्यू ना कित्याक लागून आमकां साळावलीचें उदक जें आसा पळय न्ही, तें बोरये आमी वयर लिफ्ट करतात. ते आमी सादारणशें 7 MLD 8 MLD काडटात. ते आमच्यांनी 10 MLD काडपाक जाता शेवड्या खातीर. आनी पंचवाडीचें उदक जें आसा पळय एक्सक्लुझिवली पंचवाडी डॅमाचें, तें आमकां आमच्यांनी फक्त पंचवाडी गांवा खातीर दवरपाक जाता. आनीक साळावलीचें जें उदक आमी काडटात, ड्रॉ करतात, तें आमकां फूल शेवड्या खातीर आनी अर्दी बोरये खातीर वापरतात. ते एकंदरीत उदका संबंदी सांगपाचें म्हटल्यार की आमकां चिंता करपाची गरज ना. उदक आमकां सफिशियंट आसा, 1.5 म्हयने पर्यंत पावूंक शकता. बेतोडे फोंडेच्या व्हाळांत मोठ्या प्रमाणात नुस्तें मेलां. वयल्या वाठारांतल्या इंडस्ट्रियल इस्टेटींतल्यान सोडिल्ल्या उदकाक लागून उदक प्रदुशीत जालां असो आरोप बेतोडच्या शेतकारांनी केल्लो. काल ती बातमी आमी दाखयली. त्या संबंदात थळावो आमदार असलेल्या सुभाष शिरोडकराक रिपोर्टरांनी प्रस्न विचारलो. पळयात शिरोडकराची प्रतिक्रिया. कोणाच्या अंडर आशिल्ले ते मळ्यांतले लेक डिसिल्ट केल्ले, तितून फाटल्या दिसांनी खुबशे नुस्तें मेले, ते उदक सोडनाशिल्ले. ताजेर कितें वेगळो रिपोर्ट येयलो, आमी येतलो आमच्या
WRD बांदिल्ली न्हू ती WRD आमी बांदला रे पूण ते नुस्तें हें जावपाक कारण म्हाका पूर्ण कितें जालें पूर्ण पयशे बंद करून दुसरो विशय तो सांखळी पालिकेन 2 महत्वाच्या मुद्द्यांचेर ठाम निर्णय घेतला. एक, पावसाआदली कामां व्यवस्थीत केली ना जाल्यार कॉन्ट्रॅक्टराची बिलां आडवून दवरप आणि दुसरे, पालिका वाठारात काम केल्या उपरांत कॉन्ट्रॅक्टराच्या कामाक लागून पालिकेच्या मुळाव्या साधन सुविधाक लुकसाण जाले जाल्यार संबंधीत बिल्डिंगेक ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिवप ना. पावसाआदल्या कामांचो सांखळी पालिकेचे बसकेत नियाळ घेतलो. बसकेत पावसा आदी करपाच्या तशेंच केल्ल्या कामांचेर चर्चा जाली. लोकांच्या जिविताक धोक्याची जाव येतात अशा झाडांची एक वळेरी करची अशें बसकेत निश्चित जालें. रान विभागा कडल्यान परमिशन मेळोवन ही झाडां तोडटले. आयज आमची बऱ्यापैकी कावन्सील मिटींग जाली. आमी परत एकदा सॅनिटेशन प्री मॉन्सून वर्क म्हणजे व्यवस्थित डिस्कशन जाला. प्री मॉन्सून वर्क प्रत्येक कावन्सिलर जातीन वचून डिस्कशन करतलो आणि व्यवस्थित काम जालां काय तेजें डिस्कशन जातलें. ओपन सॅनिटेशन आसा, कोणाची गटरां व्हांवता तेजेर परत सगळ्या कावन्सिलरांनी व्यवस्थीत आमकां लेटरां दिवची, तेजेर एक व्यवस्थीत एक्शन घेतली वयतली कारण मॉन्सूनान कोण कोण उदक सोडटा सो तेजेर आमचें एक डिस्कशन जालें. आमी मुद्दम एड करता की आमी सोलरायजेशन ऑफ द टोटल टाउन म्हणून मागता. त्या संदर्भात आमी एक अशें प्रपोजल केला की ज्यांच्यांनी आपली घरां सोलरायज केला तांकां सांखळी म्युन्सिपालिटीच्या हाऊस टॅक्सान 10% हे 5 वर्सां खातीर रिबेट आसतलें हाऊस टॅक्सान. आणि एक मोठी महत्वाची गजाल म्हणजे गोवा ग्रीन म्हणटाना ऑनरेबल CM सरान कारे खाजन वेडीक सगळ्या शेतकार भावांक घेवन बरो इनिशिएटीव घेतला. लागीं 50,000 जागा जी आसा ती अंडर पॅडी कल्टिवेशनाक वयता. सो तांकां आमी तांचे कडेन प्रपोजल मागला. फूल ना फुलाची पाकळी म्हणटाना तांचे जे कांय एक्सपेन्सीस आसा ते तांकां प्रमोट करपाक कारण स्थानीक शेतकरी भाव फुडें सरल्या ते शेत करपाक. सो तांकां जे खर्च आसात ते तांच्यानी एक प्रपोजल दिवचो जे आमकां म्युन्सिपालिटीक जमता, जे आमचे फंडींग आसा तेतूनसून आमी कांय फंड तांकां रिलीज करतले सो दॅट वी कॅन प्रमोट अ व्हेरी ब्युटिफूल पॅडी फार्मींग इन सांखळी म्युन्सिपालिटी. पालिकेक नवे सभाघर लाभला. ह्या सभाघराक योग्य नाव दिवचें अशें थारलें. काडा मार्केटांतल्या पसरकारांक दुसरे कडेन व्हेल्ले तांकां परतून आसले ते सुवातेर हाडटले पूण त्या जाग्यार शॉप सुरू करतले जाल्यार त्याचो खर्च शॉपवाल्याक आपल्याच खर्चान करचो पडटलो असो निर्णय मंडळान घेतलो. दुसरी गजाल म्हटल्यार आमी शॉप्स म्हणजे जे गाडे आसात पयलींचे तांकां टेम्पररी आमी शिफ्टिंग केले. तांकां व्यवस्थीत तांचे गाड्यांचे एक डिझायन स्टँडर्ड डिझायन म्युन्सिपालिटी दिवन तांकां परत रिहॅब करतले कारण शेवटी आमचे स्थानीक भाव आसा ते सफर जाता. सो ऑनरेबल CM सर सदांच स्वयंपूर्ण गोंय आनी अंत्योदय तत्वाची उलयता. सो तांकां कितें त्रास जावचे न्हू पूण तांकां व्यवस्थीत टोटल फॉर्मेलिटी करून तांकां रिहॅब केले वयतले. फक्त तेंच्यांनी फायनान्स करचो पडटलो स्वता. म्युन्सिपालिटी त्या बाबतींत मात्र फायनान्स करची ना. आणि दुसरी गजाल म्हणजे आता आमी आमचे 2 हॉल बरे सज्ज जाल्या म्युन्सिपालिटीचे. एक डायनिंग हॉल आमी एक्सटेंड केला आणि एक लग्ना खातीर. सो कावन्सिलराचे प्रपोजल जाले की लोकल जो आमचे एक्स सरपंच किंवा एक्स MLAs आसा ज्यांच्यांनी सांखळी खातीर खूब काम केलां किंवा म्युन्सिपालिटी खातीर त्यांचे नाव ह्या दोन्ही हॉलांक दिवपाचे. त्या प्रमाणे 2 नांवां फुडें आयिल्लीं आसा ती आमी व्यवस्थीत ऑनरेबल CM सरा कडेन डिस्कस करून तुमकां मेन्शन करतली की नांवां. तरी हांव अपील करता ह्या व्हिडिओच्यान की कोणाक आनीक सजेशन आसा अशी नांवां दिवची जाल्यार तांच्यांनी प्रपोज दिवची. ती व्यवस्थीत CM सरा कडेन प्रपोज करून आमी ती नांवां आणि तेजे तैलचित्र त्या दोन्ही हस्तींचे लावून व्यवस्थीत इनॉग्रेशन करतली. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपयतात. तुमच्यो प्रतिक्रिया आणि सुचोवणी आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा WhatsApp करात 9637969244 ह्या नंबरार. ते भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ TV. मेळया परत पळोवपाक प्रायम TV मोग आसचो.